दत्तगुरू म्हणतात, हे खूप महत्त्वाचे आहे. माझ्यासमोरून जाऊ नकोस. जे झालं ते झालं. आता तुझा प्रत्येक अश्रू चमत्कारात बदलेल हे लिहून घे. दत्तगुरू म्हणतात, तुझा सर्वात मोठा आशीर्वाद फक्त 11 मिनिटांवर आहे. 11 मिनिटे हे ऐका, नाहीतर तुम्ही आयुष्यभर रडू शकता. तू ज्या चमत्काराची प्रार्थना करत आहेस त्यांच्या दाराशी तुम्ही उभे आहात आणि मला ते चुकवायचे नाही. वाट पाहून तुम्ही थकला आहात हे मला कळते. मला माहीत आहे की तुम्ही किती रात्री शांतपणे रडला आहात आणि तेव्हा इतरांना वाटले की तू ठीक आहेस. हा अनुभव खरा असेल तर हे खरं आहे. टाईप करा आणि फक्त एका दत्तगुरू महाराजांच्या भक्ताला शेअर करा. मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. तुला तोडण्यासाठी आलेल्या वादळांमध्ये तू टिकून राहिलास. जेव्हा निघून जाणे सोपे असते तेव्हा तू हार मानली नाहीस आणि आता मी तुझा पिता सर्वशक्तिमान परमेश्वर तुला सांगतो, तुझ्या वजनाचे प्रतिफळ अशा प्रकारे मिळणार आहे की प्रत्येक अश्रूचे मूल्य होईल. तुमच्या आणि तुमच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणाऱ्या यशामध्ये अगदी 11 मिनिटांचे अंतर आहे. स्वर्गाने ते आधीच तयार केले आहे. देवदूतांना नियुक्त केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि किमान पुढील हे 11 मिनिटे ऐकत राहा, कारण येणाऱ्या 11 मिनिटांमध्ये तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम, चमत्कार होऊ शकतो. दत्तगुरू सांगतात, तुम्ही तुमच्या हृदयाभोवती ओढत असलेल्या साखळ्या आता तुटणार आहेत. तुम्हाला कधीच संपणार नाही असे वाटणारा आर्थिक भार आता कमी होणार आहे. तुम्ही ज्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहात ते आता जवळ येत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय टाईप करा आणि 3 स्वामी भक्तांना आजचा हा पवित्र संदेश शेअर करा. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही या दैवी सूचनांपासून दूर गेलात तर मी तुमच्या नावाने जे आधीच जाहीर केले आहे ते तुम्ही पुढे ढकलू शकता. हा संदेश योगायोग नाही, तुम्हाला हे ऐकायचेच होते. मी तुम्हाला विश्वास ठेवण्यास सांगत नाही कारण ते सोपे आहे. मी तुम्हाला विश्वास ठेवण्यास सांगत आहे कारण मी विश्वासू आहे. मी खोटे बोलत नाही. मी पोकळ आश्वासने देत नाही. मी माझे वचन पूर्ण करण्यासाठी लक्ष ठेवतो आणि माझे वचन म्हणते की तू डोके असशील, शेपूट नाही. तुम्ही फक्त वर असाल आणि कधीही खाली येणार नाही. तुम्ही माझ्याकडून निवडलेले, अभिषिक्त आणि संरक्षित आहात. दत्तगुरूंवर विश्वास असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा आणि किमान हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्याही नशिबाचे फासे नाही बदलले तर मग सांगा. स्वामी म्हणतात, मी तुमचा देव परमेश्वर. तुमच्या विरुद्ध रचलेले बेत मी पाहिले आहेत. गुप्त ठिकाणी रचलेले सापळे मी पाहिले आहेत. पण त्यापैकी एकही यशस्वी होणार नाही. कारण तुम्ही माझे आहात. कारण तुम्ही हार मानली नाही. कारण तुझी परिस्थिती निरर्थक असतानाही तू माझ्यावर विश्वास ठेवलास. मी आता गोष्टी अशा प्रकारे बदलत आहे की तुमचे शत्रू अवाक होतील. आता काळजीपूर्वक ऐका. शत्रू घाबरला आहे. त्याला काय होणार आहे हे माहीत आहे. म्हणूनच तो गोंधळ, विलंब, शंका आणि लक्ष विचलित करत आहे. तो तुम्हाला या शब्दाच्या पलीकडे जावे असे इच्छितो, जेणेकरून तुम्हाला उलगडणाऱ्या दैवी संरेखनाला चुकवावे लागेल. पण माझ्या बाळा, तू तुझा क्षण चुकवण्यासाठी एवढ्या दूर आला नाहीस. मला तू थोडा वेळ माझा हात धरायला हवा आहेस. मी खोटे बोलणारा माणूस नाही आणि मी माझा विचार बदलणारा माणूस नाही. जर मी ते सांगितले असेल तर ते मी नक्की करेन. जर मी ते वचन दिले असेल
तर मी ते पूर्ण करेन. मी तुम्हाला या हंगामात आणले नाही की तुम्हाला मी मध्ये सोडून जाईन. बाळा, रस्ता खडतर असू शकतो, पण तो तुम्हाला तुमच्या ठरलेल्या वेळेत घेऊन गेला आहे. पुढे जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. प्रत्येक वेळी तुम्ही लाईक आणि कमेंट करता तेव्हा तुम्ही माझ्या प्रेमाचा हा संदेश अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास मदत करता जो कदाचित हार मानण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. तुमचा एक क्लिक एखाद्याच्या अंधाऱ्या रात्रीचा प्रकाश असू शकतो. तुम्ही त्याबद्दल रडला आहात. तुम्ही उपवास केले आहेत. तू तुटलेल्या हृदयाने पूजाही केली आहेस. तू मला विचारले आहेस, देवा, तू मला विसरलास का? नाही माझ्या बाळा, मी विसरलो नाही. मी तुझ्या पुनर्संचयनाची योजना आखत आहे. ज्यांनी तुला सोडले, ज्यांनी तुझी थट्टा केली, तुझ्यावर संशय घेतला, त्यांच्यासमोर मी एक टेबल तयार करत आहे. तू त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी नाही, तर मला विश्वासू सिद्ध करण्यासाठी उठशील. मी थेट तुझ्या वादळाशी बोलत आहे. तो खटला, होय, मी तो रद्द करत आहे. तो वैद्यकीय अहवाल, मी तो बरा करत आहे. ते कर्ज, मी ते पुसत आहे. ते तुटलेले हृदय, मी ते काहीतरी मजबूत करून दुरुस्त करत आहे. जे तुम्ही कायमचे हरवले आहे असे तुम्हाला वाटत होते, ते 7 पट मोठे परत येणार आहे. हे माझे वचन आहे. तुमची इच्छा नाही, हा माझा दैवी आदेश आहे. बाळा, तुम्ही जे पाहता ते शेवट नाही. पुढील 6 मिनिटे महत्त्वाची ठरतील. मी तुमच्याबद्दल जे काही बोललो त्याची ही सुरुवात आहे. बाळा, तुम्ही आता ज्याचा सामना करत आहात त्यावरून तुमचे नशीब खरोखर किती शक्तिशाली आहे याची ती पुष्टी होते. तुम्हाला उशीर झालेला नाही. तुम्हाला विसरले जात नाही. तुम्ही सोडून दिलेले नाही आहात. तुम्ही निवडलेले आहात. बाळा, माझा आत्मा आत्ताही तुमच्या जीवनावर वाहत आहे. मी प्रत्येक कोरड्या जागेवर श्वास घेत आहे. मी हाडांना पुन्हा उठण्याची आज्ञा देत आहे. तू खूप पूर्वी पुरलेल्या स्वप्नांना मी पुन्हा जिवंत करत आहे. हा चमत्काराचा नवीन काळ आहे. मी फक्त जे घेतले होते ते परत करत नाही आहे, तर मी अशक्यही शक्य करायला आलो आहे. तुम्हाला लाज वाटणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मी दुप्पट देत आहे. मी असा आनंद देत आहे जो कोणतेही दुःख हिरावून घेऊ शकत नाही. मी ते अशा प्रकारे करत आहे की कोणीही ते थांबवू शकत नाही. जेव्हा मी दार उघडतो तेव्हा कोणीही ते बंद करू शकत नाही. आणि जर तुम्हाला विश्वास असेल तरच थांबा किंवा मग बंद करा. तर मी पुढच्या काही मिनिटात तो दरवाजा उघडत आहे. मी तुम्हाला हा संदेश देतो कारण मी तुमच्यावर प्रेम करतो, कारण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमचे नाव माझ्या हाताच्या तळहातावर लिहिले आहे, कारण एकही अश्रू वाया गेला नाही. तुम्ही कुजबुजलेली प्रत्येक मुक प्रार्थना स्वर्गात ऐकू आली. बाळा, हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. बघा, गरिबी आयुष्यातून कायमची निघून जाईल. देव म्हणतो, जेव्हा जेव्हा तू बदला घेऊ इच्छित होतास तेव्हा तेव्हा तू तुझी जीभ रोखलीस. तेव्हा मी ते लिहून ठेवले आणि मी त्याचा आदर करतोय. जे मला शोधतात त्यांचा मी मागे हटणार आहे. आता मी तुला पुन्हा आनंदात जाण्यासाठी, पुन्हा स्वप्न पाहण्यासाठी, पुन्हा प्रेम करण्यासाठी आमंत्रित करतो. भूतकाळाची पुनरावृत्ती होणार नाही. वेदना परत येणार नाहीत. विलंब संपला आहे. भीती रद्द झाली आहे. जडपणाचा आत्मा दूर होत आहे. तुम्ही शांततेत, स्पष्टतेने, दैवी क्रमाने चालाल, कारण तुमची पावले आता माझ्या परिपूर्ण वेळेनुसार जुळली आहेत. आणि मी बोलत असताना मी तुमच्या घराचे, तुमच्या मनाचे,
तुमच्या कुटुंबाचे, तुमच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी देवदूत पाठवत आहे. शत्रूने ज्याला हानी पोहोचवण्याचा विचार केला होता ते मी चांगल्यात बदलत आहे. स्वर्गाच्या अंगणात तुमचे नाव उच्चारले गेले आहे. तुमची प्रार्थना मंजूर झाली आहे. जो आशीर्वाद रोखून धरला होता तो प्रकाशित होत आहे. हे स्वप्न नाही आहे, हा तुमचा दिव्य क्षण आहे. पुढील 4 मिनिटे महत्त्वाची ठरतील. बाळा, मी तुमच्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुम्ही चिंता करू नका. अजूनही तुमचा देव जिवंत आहे. तो अजूनही तुमच्यावर आईसारखं प्रेम करतो. माझ्याकडे अजून एक योजना आहे जी नरकातली कोणतीही शक्ती नष्ट करू शकत नाही. तुम्ही फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहात. अश्रू येऊ द्यात, पण यावेळी ते अश्रू आनंदाचे अश्रू असू द्यात. मी तुमचे हृदय, तुमचे अश्रू, तुमच्या मुका आशा आणि तुमच्या खाजगी लढाया पाहिल्या आहेत. मी तुला वाट पाहण्याचे दिवस, गोंधळाच्या रात्री आणि परिस्थिती कधी बदलेल का असे विचारण्याचे क्षण सहन करताना पाहिले आहे. आता माझ्या लाडक्या बाळा, मी तुला हे सत्य जाणवून देऊ इच्छितो. तुझा अभावाचा काळ आता ओसंडून वाहत आहे. तुम्ही दैवी वाढीच्या काळात पाऊल ठेवत आहात. मी तुमच्या जीवनाला शांती, संपत्ती, आरोग्य आणि आनंदाने आशीर्वादित करीत आहे, जे तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात ओसंडून वाहतील. माझी उपस्थिती तुमच्यासोबत होईल. बाळा, तुझे देखील तुझ्या देवावर प्रेम असेल तर लव्ह यू गॉड टाईप करा आणि किमान हे पुढील 8 मिनिटे ऐकत राहा. पुढील 8 मिनिटात तुझ्या जीवनात भयंकर मोठा चमत्कार होऊ शकतो. माझी कृपा तुला वेढून राहील. माझा चांगुलपणा तुझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात तुझ्यासोबत राहील. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी जे आशीर्वाद तयार केले आहेत ते लहान नाहीत, ते तुझ्या विचारांपेक्षाही शक्तिशाली आहेत. बाळा, मी असे दरवाजे उघडत आहे जे तुम्हाला कधीच माहीत नव्हते. तुम्हाला विसरले जात नाही, तुम्हाला सोडून दिले जात नाही. तुम्हाला पाहिले जाते, ओळखले जाते आणि तुम्ही मनापासून प्रेम करता. या क्षणी मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या आर्थिक बाबतीत कृपा, तुमच्या शरीरात आरोग्य आणि तुमच्या हृदयात शांतता पसरवत आहे. मी तुमच्यासाठी जे भविष्य निर्माण करत आहे ते स्वीकारण्यापासून भीतीला रोखू नका. तुला जगण्याच्या स्थितीत जगण्यासाठी बनवण्यात आले आहे. तुला माझ्या दयेच्या आणि तरतुदीच्या प्रकाशात भरभराटीसाठी, बहरण्यासाठी, चमकण्यासाठी बनवण्यात आले होते. लवकरच, खूप लवकरच असा एक दिवस येईल जेव्हा तू या ऋतूकडे मागे वळून पाहशील आणि म्हणशील, तो क्षण होता जेव्हा देवाने माझ्यासाठी सर्व काही बदलले. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून स्वामींचा प्रत्येक चमत्कार करणारा संदेश सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोचेल. स्वामी म्हणतात, माझ्या ज्ञानाने तुमचा गोंधळ दूर होईल. मी तुमच्या प्रार्थनांकडे दुर्लक्ष केले नाही आणि तुमच्या वेदनांकडेही कधीच दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही विलंबाकडून नशिबाकडे जात आहात. माझी वेळ कदाचित तुमच्या वेळेसारखी नसेल, पण ती नेहमीच परिपूर्ण असेल. माझ्या बाळा, जिथे अशांतता आहे तिथे मी तुला विश्रांती देत आहे. मी तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता आणि तुझ्या पावलांमध्ये धैर्य ठेवत आहे. तुमच्या आनंदाविरुद्ध आणि तुमच्या उद्देशाविरुद्ध शत्रूचे डाव उद्ध्वस्त होत आहेत. मी तुमच्या वतीने युद्ध करण्यासाठी देवदूत पाठवत आहे. तुम्हाला एकटे लढण्याची गरज नाही. तुम्हाला मदतीशिवाय या जीवनात संघर्ष करण्यासाठी बोलावले नाही. मी तुमचा मदतगार आहे. मी तुमची शांती आहे. रात्री तुम्हाला जागृत ठेवणाऱ्या प्रश्नांची मी उत्तरे आहे
आणि आत्ताही मी तुमच्या खांद्यावरून ओझे कमी करत आहे. त्या जागी आशा आणि अपेक्षा आणत आहे. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या अगदी जवळ नाही आहात, तर तुम्ही त्यातच आहात. तुम्ही प्रत्येक विश्वासू पावलाने त्यात प्रवेश करत आहात. तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जीवनाबद्दल बोलत असता, श्रद्धेने वागता, अडचणी असूनही विश्वास ठेवता. तुम्ही चमत्कार घडण्यासाठी वातावरण तयार करत आहात. मी तुमच्यापासून काहीही लपवत नाही. मी तुझ्या मार्गात प्रत्येक आशीर्वाद ठेवत आहे. पुढे चला, आयुष्याबद्दल बोलत रहा, उदार रहा, विश्वासू रहा आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्ही जे काही गमावले आहे ते मी गुणाकाराने परत करीन. तुम्हाला जे काही कमी पडले आहे ते मी तुम्हाला पुरवीन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा पवित्र संदेश पुढील 8 मिनिटे ऐका आणि तुमच्या भाग्यात चमत्कार करून घ्या. आता तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुमचे हृदय तोडले आहे ते मी बरे करेन. या आठवड्यात तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या आश्चर्यांची अपेक्षा करा. उघड्या दाराची अपेक्षा करा. अशा दैवी भेटी आणि संधींची अपेक्षा करा ज्या कोठूनही आल्या नाहीत असे वाटतील, कारण त्या माझ्याकडूनच आल्या आहेत. आणि जेव्हा त्या येतील तेव्हा मला ओळखायला विसरू नका. माझ्या विश्वासूपणाबद्दल बोला. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात मी काय केलं आहे हे इतरांना कळू द्यात, म्हणजे तेही माझ्या प्रेमाकडे आकर्षित होतील. तुमच्या साक्षीत इतरांना उंचावण्याची शक्ती असेल. तुमचा आशीर्वाद कमी नसेल आणि तो स्वार्थी नसेल. ते तुमच्याशी जोडलेल्या प्रत्येकाला ओसंडूत वाहत राहील आणि स्पर्श करेल. आणि आता तुम्ही हे शब्द ऐकत असताना मी प्रेमाने विनंती करतो, माझे हृदय जगासोबत शेअर करणाऱ्या मोहिमेला पाठिंबा द्या. देण्याचे प्रत्येक कृत्य गरजू व्यक्तीला आशा देते. तुमच्या उदारतेमुळे अंधारात प्रकाश पोहोचण्यास मदत होते. बाळा, जर तू आजचा पवित्र संदेश एका दुःखी भक्ताला शेअर केला तर तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. अरे, तुमच्या उदारतेमुळेच अंधारात प्रकाश पोहोचण्यास मदत होते. देव म्हणतात, हे जीवन मी तुमच्यासाठी निर्माण केले आहे. माझ्या बाळा, म्हणूनच हा तुमचा वारसा आहे. त्यापासून दूर जाऊ नका. स्वतःला अपात्र ठरवू नका. ते धैर्याने स्वीकारा आणि आभार माना. तुम्ही चुकीचे नाही आहात. तुम्हाला अशा काळासाठी निवडले आहे, बोलावले आहे आणि नियुक्त केले आहे. भीतीचे दिवस संपत आहेत. शोकांचा काळ कमी होत चालला आहे. कष्टाची वर्षे समृद्धीच्या वर्षात बदलत आहेत. तुमचे व्रण कृपेच्या कहाण्या बनतील. तुमचे अपयश देखील शहाणपणात बदलतील. मी तुमच्या भल्यासाठी सर्व काही वापरत आहे. कोणतेही दुःख वाया जाणार नाही. एकही अश्रू दुर्लक्षित होणार नाही. मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण गोळा करत आहे आणि तो मुक्ती आणि प्रेमाच्या सुंदर साक्षीत बदलत आहे. माझे वचन तुमच्या आयुष्यावर बोला. मी तुम्हाला काय वचन दिले आहे ते सांगा. जगाने काय भाकीत केले आहे ते नाही. तुम्ही तुमच्या पार्श्वभूमी, शिक्षण किंवा तुमच्या भूतकाळातील चुकांपुरते मर्यादित नाही आहात. तुम्ही फक्त माझ्या कृपेने परिभाषित आहात. माझा आशीर्वाद कोणत्याही अपयशापेक्षा मोठा आहे. सहमत असाल तर होय टाईप करा. दत्तगुरू म्हणतात, माझी ताकद कोणत्याही कमकुवतपणापेक्षाही मोठी आहे आणि माझे प्रेम तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक वादळापेक्षाही मजबूत आहे. तुमच्या घरात माझी शांती राहावी अशी माझी इच्छा आहे. तुमच्या बोलण्यात दयाळूपणा भरू द्यात. तुमच्या नात्यांमध्ये संयमाचे मार्गदर्शन असू द्यात. तुमच्यात एक नवीन आत्मा जागृत होत आहे आणि तुमच्या कुटुंबाला ते जाणवेल. तणाव,
दुरावा, तुटणे, भांडणे हे सर्व बरे होईल. मी तुमच्या नात्यात सुसंवाद पुनर्संचयित करत आहे. मी हृदये मऊ करत आहे आणि लोकांना प्रेम आणि समजुतीने पुन्हा एकत्र आणत आहे. स्वामी सांगतात, खूप दिवसांपासून थंड आणि कोरडे वाटणाऱ्या जागांमध्ये मी आनंद परत होतेन. विलंबाने निराश होऊ नका. विलंब म्हणजे नकार नाही. मी जे वचन दिले आहे ते मी पूर्ण करेन. माझा शब्द कधीच रिकामा होत नाही. मला धरून राहा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. हे शब्द तुझ्या रडक्या भाग्यात नक्कीच चमत्कार करतील. माझ्या आत्म्याने तुम्हाला भरून टाकू द्या. शांत वेळेत प्रार्थना करा. स्वतःबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल, जीवनाबद्दल बोला. माझ्या उपस्थितीसाठी तुमच्या हृदयात जागा निर्माण करा. माझ्या शांतीसाठी जागा निर्माण करा. ही फक्त भेट नाही आहे. मी तुमच्यासोबत कायमचा राहायला आलो आहे. माझा आत्मा तुमच्यासोबत राहतो आणि मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. मी तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि शांतीचा मार्ग मोकळा करत आहे. तुमच्या प्रेमाद्वारे देवाचे शब्द आणि आशा आणि तारणाबद्दल ऐकण्याची वाट पाहणाऱ्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. दत्तगुरू आज म्हणतात, दैवी गतीसाठी तयारी करा. हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि स्वतः चमत्कार बघा. ज्या गोष्टीला वर्षानुवर्षे लागायला हवी होती ती याच आठवड्यात घडेल. एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी लवकर सोडवल्या जातील. योग्य वेळी मी किती लवकर हालचाल करतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि बाळा, योग्य वेळ लवकरच येणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि मागे वळून पाहू नका. दत्तगुरू आज तुला म्हणत आहेत, दैवी गतीसाठी तयारी करा. ज्या गोष्टीला वर्षानुवर्षे लागायला हवी होती ती याच आठवड्यात घडेल. एकेकाळी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी लवकर सोडवल्या जातील. योग्य वेळी मी किती लवकर हालचाल करतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि बाळा, तुझी योग्य वेळ आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि मागे वळून पाहू नका. हा तुमचा क्षण आहे. हा तुमच्या कृपेचा क्षण आहे. हा संदेश संपण्यापूर्वी मी तुम्हाला पुन्हा एकदा हळुवारपणे आमंत्रित करतो. हा संदेश पुढे नेण्यास मदत करा. बाळा, मी कधीही झोपत नाही असा देव आहे. मी कधीही अपयशी न होणारा देव आहे. मी तुमचा पुरवठादार, तुमचा उपचार करणारा, तुमचा मेंढपाळ, तुमची ढाल आणि तुमचा पिता आहे. माझा हात तुझ्यावर आहे आणि मी तुला कधीही पडू देणार नाही. या सत्यात चाल. माझ्या वचनांवर विश्वास ठेव आणि मी तुझ्यासाठी तयार केलेले प्रत्येक आशीर्वाद स्वीकार. माझ्या बाळा, जवळ ये आणि माझा आवाज ऐकत राहा. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, ज्याने तुला घडवले आहे, जो तुझे भविष्य माझ्या हाताच्या तळहातावर धरतो. तुम्हाला पुढे काय घडणार आहे याची भीती बाळगण्याची गरज नाही. मी आधीच तिथे पोहोचलेलो आहे. तुम्ही चालत जाल तो प्रत्येक मार्ग, तुम्ही ज्या प्रत्येक लढाईला सामोरे जाल तो प्रत्येक अश्रू, मी ते सर्व पाहिले आहे. आणि मी आधीच एक मार्ग तयार केला आहे. एक मार्ग पुढे, एक मार्ग जास्त. जेव्हा जगाचे ओझे तुमच्या खांद्यावर येऊ लागेल तेव्हा माझ्याकडे या. मी ते उचलेन. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही, क्षणभरही नाही. मी शांततेत, सावलीत, दुःखात आणि वादळातही तुझ्यासोबत आहे. आणि आता मी स्वतःला अशा प्रकारे प्रकट करण्याची तयारी करत आहे की ज्यामुळे तुला दुःखाने नव्हे तर कृतज्ञतेने रडू येईल. तुम्ही आनंद अश्रू ढाळाल, कारण मी तुमच्या आयुष्यात जे सोडणार आहे ते तुम्ही गमावलेल्या गोष्टींपेक्षा मोठे असेल. भीतीच्या आवाजांना तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. वाईटाचा
तुमच्यावर कोणताही ताबा नाही, कारण मी तुम्हाला माझ्या प्रकाशात गुंडाळले आहे. माझा आत्मा तुमच्या भोवती आहे. माझी उपस्थिती तुमच्या शेजारी चालते आणि माझे देवदूत तुमच्या जीवनाचे रक्षण रात्रंदिवस करतात. तुमचा विश्वास अंधारात ज्वालासारखा चमकू द्यात, कारण जिथे विश्वास असतो तिथे शक्ती असते. बरे करण्याची, मात करण्याची, समृद्ध होण्याची आणि पुन्हा सुरुवात करण्याची शक्ती असते. तुम्ही ज्या ऋतूंमध्ये पाऊल ठेवत आहात तो सामान्य नाही, ते वेगळे केले आहे. तुम्ही या क्षणी ज्या पद्धतीने प्रवेश केला त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात प्रवेश करणार नाही. मी तुमचे हात नवीन आशीर्वादांनी, न पाहिलेल्या यशांनी आणि अचानक मिळालेल्या उत्तरांनी भरत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. चुकूनही तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. देव म्हणतो, तुम्हाला दिसेल की जे तुम्हाला एकेकाळी थकवत होते ते आता तुम्हाला इंधन देईल आणि जे तुम्हाला एकेकाळी मागे ठेवत होते ते आता तुम्हाला पुढे घेऊन जाईल. या महिन्याच्या अखेरीस तुमची कहाणी इतक्या नाट्यमयरित्या बदलेल की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली ते देखील गप्प होतील. जिथे तुम्हाला कमकुवत वाटले तिथे मी शक्ती होते. जिथे गोंधळ असेल तिथे मी स्पष्टता देईन. जिथे अस्वस्थता असेल तिथे मी शांती निर्माण करेन. आणि ज्या दरवाजांवर तुम्ही कधीही ठोठावण्याचे धाडस केले नाही ते मी स्वतः उघडेन, कारण मी मानवी मर्यादेनुसार काम करत नाही, मी दैवी उद्देशाने काम करतो. स्वामी आई म्हणते, तू गुप्तपणे केलेले त्याग मी पाहिले आहेत. कोणीही ऐकत नसताना तू कुजबुजत केलेली प्रत्येक प्रार्थना मी साठवून ठेवली आहे. काहीही दुर्लक्षित राहिलेले नाही. अश्रू, मोठ्या रात्री शांतपणे रडणे ते माझ्या सिंहासनापर्यंत पोचले आहेत आणि आता मी उपचारांची एक लाट पाठवत आहे जी केवळ तुमचे शरीरच नाही तर तुमचा आत्मा आणि मन पुनर्संचयित करेल. तुम्ही पूर्वीपेक्षा हलके, मोकळे आणि अधिक उद्देशपूर्ण जागे व्हाल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत अनपेक्षितपणे बदल होण्याची अपेक्षा करा. हो, अनपेक्षितपणे, कारण मी अर्थव्यवस्थेने किंवा तर्काने मर्यादित नाही. माझ्या राज्यात काहीही कमतरता नाही आणि मी तुम्हाला अलौकिक तरतुदींमध्ये प्रवेश देत आहे. मी तुमच्या हाती जे सोडणार आहे त्याचा फायदा तुमच्या मुलांना आणि तुमच्या कुटुंबाला होईल. तुमची आज्ञाधारकता एक आशीर्वाद बनेल जो तुम्हाला कधीही भेटणार नाही अशा पिढ्यांमध्ये वाहत राहील. लवकरच तुम्ही संधींनी भरलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश कराल. तुम्ही जबरदस्तीने आत जाता म्हणून नाही, तर मी तुमच्यासाठी दरवाजे उघडले म्हणून. तुमच्या नावाचे दैवी कार्य आहे आणि मी आधीच जे निश्चित केले आहे ते कोणीही रद्द करू शकत नाही. तुम्हाला उशीर झालेला नाही. तुम्ही मागे नाही आहात. तुम्ही अगदी बरोबर आहात, कारण माझी वेळ परिपूर्ण आहे. हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसे तसे तुम्हाला तुमच्या भोवती गोष्टी बदलू लागतील असे वाटेल. असे वाटेल की काहीतरी अदृश्य तुमच्या बाजूने काम करत आहे आणि ती शक्ती मोठी आहे. तो मी आहे, तुमचा देव. शत्रूने जे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा मी घडवत आहे. तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण तुम्हाला कळेल की तो मीच होतो. मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकेन. तुम्हाला त्यांच्याशी सामना करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला संघर्ष न करता मी शांती परत आणीन. तुम्हाला शोधण्याची गरज न पडता मी जे हरवले आहे ते परत देईन. माझ्या बाळा, तुझे आरोग्य केवळ शारीरिकच नाही तर भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पुनर्संचयित होत आहे. कायमची गरिबी दूर करण्यासाठी टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत रहा. गरिबी
स्पर्श देखील करणार नाही. मी तुमच्या हृदयातील जडपणा दूर करत आहे. तुम्ही इतरांपासून लपवलेल्या जखमांना मी आराम देत आहे. हा तुमचा बरे होण्याचा काळ आहे आणि तुम्ही गेल्या काळाचे ओझे या नवीन काळात वाहून नेणार नाही. स्वातंत्र्य येत आहे. आनंद परत येत आहे. संपूर्णता वाढत आहे. आज रात्री तुम्ही विश्रांती घेताच मी तुमच्या वतीने चमत्कार करायला सुरुवात करेन. सूर्योदय होण्यापूर्वी तुमच्या पुढील पावलांसाठी आशीर्वाद तयार करण्यासाठी मी आधीच देवदूतांना पाठवलेले असेल. येत्या 5 दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती गोष्ट तुम्ही पाहाल. एक अशी प्रगती जी इतकी वैयक्तिक, इतकी विशिष्ट असेल की तुम्हाला कळेल की ती माझ्याकडूनच आली आहे. यावर शंका घेऊ नका, प्रश्न विचारू नका, फक्त ते स्वीकारा. जर तुमचा विश्वास असेल तर हो असे टाईप करा. देव म्हणतो, तुमच्या शंका सोडून द्या, तुमच्या चिंता सोडून द्या, ते माझ्या हातात द्या आणि मी त्यांचे काय करतो ते बघत राहा. मी देव आहे जो लहान वाटणाऱ्या गोष्टींना गुणाकार करतो आणि ते भरून टाकतो. मी देव आहे जो समुद्र दुमभंगतो, सिंहाची तोंडे बंद करतो आणि तुरुंगाचे दरवाजे तोडतो. तुला काय वाटतंय की मी तुझ्यासाठी धावत येणार नाही? डोळे वर कर बाळा, हात वर कर, तुझा विजय जवळ आला आहे. मी तुमच्या घराला शांतीने वेढले आहे. मी तुमच्या कामाला कृपेने वेढले आहे. मी तुमच्या आत्म्याला प्रकाशाने वेढले आहे. या क्षणी हे एका स्वामीप्रिय भक्ताला शेअर कर. त्याच्या सर्व चिंता तुझ्यामुळे दूर होतील आणि तुला पुण्य प्राप्त होईल. भगवंत तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते यशस्वी होईल आणि तुम्ही जिथे चालाल तिथे माझे वैभव घेऊन जाल. तुम्ही सामान्य नाही आहात, तुम्ही निवडलेले आहात. तुम्ही चिन्हांकित आहात, तुम्ही नशिबात आहात. आता धैर्याने जाहीर करा, मला बरे होण्याची संधी मिळेल. देव माझ्या भाग्यातून सर्व आजार दूर करत आहे. मला शांती मिळते, मला तरतूद मिळते, मला आनंद मिळतो. ते बोला, कारण तुमच्या शब्दांमध्ये विश्वासाने बोलले तर त्यात ताकद असते आणि तुमच्या आयुष्यातील माझ्या वचनाशी जुळणाऱ्या प्रत्येक शब्दाचे मी पालन करेन. येणाऱ्या काळात मी तुम्हाला अशा बातम्या देऊन आश्चर्यचकित करेन ज्यामुळे तुम्हाला अनियंत्रितपणे हसू येईल. हा उत्तर मिळालेल्या प्रार्थनांचा संदेश असेल आणि जेव्हा ते येईल तेव्हा मला गौरव द्यायला विसरू नका. ते शेअर करा, त्यात आनंद साजरा करा. तुम्ही जितका माझा आदर कराल तितकेच मी तुमच्या हाती सोपवेन. तुम्ही केवळ आर्थिक बाबतीतच नव्हे तर ज्ञानाने, सामर्थ्याने, कल्पनांनी, प्रेमाने भरलेले आहात. तुम्हाला लवकरच कळेल की दैवी लयीत जगणे कसे वाटते, जिथे सर्व काही तुमच्या स्वतःच्या कृतीने नव्हे तर माझ्या हाताने योग्य ठिकाणी येते. या सत्यात विसावा घ्या. तुमचे आयुष्य कायमचे बदलणार आहे आणि ते लहान राहणार नाही. हे एक मोठे, धाडसी, न थांबणारे बदल असेल जे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतील. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, मी तुमची आई आहे. मी तुमचा उद्धारकर्ता आहे, तुमचा पुरवठादार आहे आणि मी अजून तुमच्याशी नाते संपवलेले नाही. सर्वोत्तम तुमच्या मागे नाही, सर्वोत्तम येत आहे. तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त काम करण्यास सज्ज व्हा. मी अशा रात्री पाहिल्या आहेत जेव्हा तुम्ही कोणालाही न कळवता रडलात. शांतपणे तुम्ही केलेल्या शांत प्रार्थना मी ऐकल्या आहेत. मी तुम्हाला अशा लढाया लढताना पाहिले आहे ज्या इतर कोणीही पाहू शकत नव्हते आणि मी तुम्हाला हे कळवायचे आहे की तुमच्या संघर्षाची वेळ संपत आली आहे. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल तर होय, हा अनुभव मला देखील आला आहे टाईप करा. स्वामी म्हणतात, मी आशीर्वादांचा एक महापूर पाठवत आहे
जो वेदना वाहून नेईल, तुमचा मार्ग मोकळा करेल आणि तुमचे जीवन आनंदाने, सांत्वनाने आणि दैवी चमत्काराने भरेल. तुम्ही आगीतून आणि वादळातून गेला आहात, पण तुम्ही कधीही माझा पाठलाग केला नाही. तुमच्या सर्वात कमकुवत क्षणांमध्येही तुम्ही विश्वासात उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि आता मी त्या विश्वासाचे प्रतिफळ देणार आहे. दिवसेंदिवस मी तुमच्याकडे जे आहे ते इतके वाढवीन की ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नंतरच्या पिढ्यांसाठी पुरेसे असेल. मी फक्त तुमच्या बँक खात्यावर आशीर्वाद देत नाही आहे, तर तुमच्या हृदयातील जखमा मी भरून काढत आहे, ज्या तुम्ही खूप काळ वाहून घेतल्या आहेत. मी तुम्हाला अशा ठिकाणी शांती देईन जिथे तुम्हाला फक्त वेदनांचं दुःख माहीत असेल आणि त्यातून तुम्ही बाहेर निघाल. मी तुमच्या घरी पुन्हा हास्य आणीन. मी दुःखाचे रूपांतर नृत्यात करीन आणि जगाने तुला विसरलेल्या सावलीतून मी तुला उठवीन. तुझ्याकडे येणारे चमत्कार सामान्य नाहीत, ते ओसंडून वाहणारे आहेत. कृपा आणि शक्तीने लपटलेले दैवी देणग्या आहेत. मी तुमच्या आयुष्यात जे करणार आहे ते तुमच्या शत्रूंना गोंधळात टाकेल, तुमच्या शंका घेणाऱ्यांना शांत करेल आणि तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. तुम्ही अशा खोल्यांमध्ये जाणार आहात ज्या तुमच्या आवाक्याबाहेर आहेत असे तुम्हाला वाटत होते. तुम्हाला असे संदेश, असे फोन आणि असे यश येणार आहे की जणू काही तुमच्या आयुष्यात स्वर्ग उघडत आहे. मला माहीत आहे की तुम्ही किती ओझे वाहून नेत आहात. न भरलेले बिल, आरोग्याच्या भीती, अजूनही त्रासदायक असलेले हृदयविकार. मी आत्ताच ते सर्व काढून टाकत आहे. मी तुमच्या हाडांमध्ये उपचार ओतत आहे. मी तुझ्या कुटुंबाभोवती संरक्षण ठेवत आहे. मी तुला शक्ती देत आहे आणि मी अशा जादुई कृपेने भरलेला दिवस निर्माण करत आहे की तू येणाऱ्या प्रत्येक वर्षांपर्यंत त्याबद्दल बोलत राहशील. माझ्या बाळा, तुझे हृदय उघड. भीती, शंका सोडून दे. रडत बसू नकोस. मी तुमच्यासाठी असे आशीर्वाद तयार करत आहे जे डोळ्यांनी पाहिले नाहीत आणि कानांनी ऐकले नाहीत. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी पाठवलेले देवदूत आधीच कामाला लागले आहेत. ते तुम्हाला उंचावर उचलत आहेत, जगण्याच्या ठिकाणापासून भरभराटीच्या भूमीत घेऊन जात आहेत. तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल आता अभिषिक्त आहे. शांत रहा आणि जाणून घ्या की मी देव आहे. मी जिथे आहे तिथे आता जिवंत आहे आणि मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कधीही विसरले गेले नाही. मी प्रत्येक रडणे ऐकले आहे, प्रत्येक अश्रू अनुभवले आहेत आणि प्रत्येक त्याग पाहिला आहे. तुम्हाला कदाचित एकटे वाटले असेल, पण मी तिथेच होतो. तुमच्या शेजारी उभा होतो. तुमच्या आत्म्यात शक्ती भरत होतो. आता मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. विजयाच्या दिशेने चालण्याची तुझी वेळ आली आहे. जर तुम्ही माझे आभार मानत राहिलात तर मी तुम्हाला आशीर्वाद देत राहीन. तयार असाल तर धन्यवाद देवा टाईप करा. तुमच्या ताटातील अन्न, तुमचे पिण्याचे पाणी आणि तुम्ही ज्या घरात विश्रांती घेता त्या घराला मी आशीर्वाद देईन. तुमच्या शरीरात आजार राहणार नाहीत. आजार आता कायमचा निघून जाणार. तुझे शरीर बरे होईल. तुझी शक्ती परत येईल आणि तू माझ्या उपचार शक्तीने चमकत उभा राहशील. मी तुला या क्षणासाठी निवडले आहे. मी तुला विसरणार नाही. तुम्ही निवडलेले, कृपा केलेले आणि माझे लाडके बाळ आहात. माझे देवदूत तुमचे रक्षण करत आहेत. फक्त तुमचे रक्षण करत नाही तर पुढे काय होईल यासाठी तुम्हाला शक्ती देत आहे. ते तुम्हाला हळुवारपणे आणि वेगाने अशा भविष्याकडे घेऊन जात आहेत जे तुम्ही स्वप्नात पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा उज्ज्वल आहे. बाळा, तू रोज हे सकाळ संध्याकाळ ऐकलेस तर तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. तुझ्या घरावर कधीही संकट येणार नाही. 12 महिने तुझ्या घरात सुख समृद्धी नांदेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे टाईप करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.